माननीय सीपी सरांच्या आदेशाने आणि जॉईंट सीपी सरांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याकडं 1 तारखेपासून 1 डिसेंबरपासूनच कंटिन्युअसली ड्रंक अँड ड्राईव्हच्या कारवाई चालू आहेत. पण मागील 3 दिवसात त्या कारवायामध्ये वाढ झालेली आहे. लोकांचं पिण्याचं प्रमाण जास्त दिसून येत आहे. 26 तारखेला 45 कारवाई होती. 27 तारखेला 44 कारवाई होती आणि काल तर उच्चांक झाला 113. म्हणजे मागील 3 दिवसात जवळपास 202 मद्यपी चालकांवर कारवाई करण्यात आलेली आहे. त्यासाठी आपले जवळपास 34 अधिकारी आणि 105 कर्मचारी कार्यरत आहेत त्या ड्रंक अँड ड्राईव्हसाठी. आज दुपारपासूनच आपण ड्रंक अँड ड्राईव्हची कारवाई चालू केलेली आहे. सर 31 डिसेंबर येत आहे, पुढे कशा प्रकारे कारवाई करणार आहे? नागरिकांना काय आवाहन कराल? मी नागरिकांना आवाहन करू इच्छितो की आपण कृपया करून दारू पिऊन गाडी चालवू नये. अगर खूपच हे असेल तर टॅक्सी, ऑटो रिक्षा यांचा वापर करावा आणि शक्यतो दारू पिणे टाळावे, जेणेकरून रस्त्यावरचे अपघात कमी होतील. आणि जर आपण असं करून रस्त्यावर आढळून आलाच तर आमचे लोक त्याबाबत सगळी काळजी घेण्यास सक्षम आहेत. यावर्षी आपण हॉटेल व्यावसायिकांची मीटिंग घेऊन सर्वांना सांगण्यात आलेलं आहे की त्यांनी किमान ड्रंक अँड ड्राईव्ह म्हणजे ड्रंकेड असेल तर त्याला त्याची गाडी चालवून न देता त्याला चालक पुरवावा किंवा त्याच्याच पैशाने त्याला एखादी ऑटो किंवा टॅक्सी पुरवण्यासाठी त्यांना ऑलरेडी कल्पना दिलेली आहे. आणि सीपी सर आणि जॉईंट सीपी यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याकडं 1 डिसेंबरपासूनच आपण डिसेंबर महिन्यात मद्यपींचं प्रमाण वाढत असतं, त्यामुळे 1 डिसेंबरपासूनच आपण जास्तीत जास्त कारवाई करण्याचं हे चालू केलं आहे. पण मागील 3 दिवसात आपल्या कारवायांमध्ये वाढ झालेली आहे. जसं की 26 तारखेला 45 कारवाया होत्या, 27 तारखेला 44 कारवाया होत्या आणि काल 113 कारवाया होत्या. म्हणजे मागील 3 दिवसात एकूण 202 कारवाया झालेल्या आहेत. आणि त्यासाठी आपले जवळपास 4 ACP, 17 PI आणि 23 PI आणि 108 110 कर्मचारी ह्याबद्दल काम करत आहेत, DD साठी काम करत आहेत. आणि आज आपण दुपारपासूनच रविवार आहे तर आज दुपारपासूनच आपण ड्रंक अँड ड्राईव्हच्या कारवायासाठी टीम्स लावलेल्या आहेत. मी सर्व नागरिकांना एकच सांगू इच्छितो की जर आपल्या एक तर दारू पिऊन त्यांनी गाडी चालवू नये. अगर खूपच त्यांचं त्याच्याबरोबर राहतच नसेल तर किमान त्यांनी ऑटो आणि टॅक्सीचा वापर करावा, जेणेकरून त्यांच्या कुठेही अपघात होणार नाही किंवा नवीन वर्ष त्यांना सुखरूप आणि हातपाय वगैरे व्यवस्थित ठेवून बघता येईल. यावर्षी आपण हॉटेल व्यावसायिकांची बैठक घेतलेली आहे आणि त्यांना त्याबाबत कल्पना दिलेली आहे की त्यांनी त्यांच्याकडे जे येणारे मद्यपी असतात त्यांना कोणत्याही प्रकारची गाडी चालवून देऊ नये. त्यांच्यासाठी एक तर ड्रायव्हर्स ठेवावेत, एक्स्ट्रा ड्रायव्हर्स वॅले ठेवावेत, नाही तर त्यांना ऑटो किंवा टॅक्सीची व्यवस्था करून देण्यात यावी त्यांच्याच पैशाने.